नमस्कार. तर उद्या जाणार आहोत गावी लग्नासाठी. लग्न म्हटलं की सगळ्या महिला वर्गांचा एकच प्रश्न की लग्नाला घालायची साडी कोणती. मग मी सुद्धा बघितलं तर लग्नाला जायचं म्हटलं की साड्यांची बॅग काढली. ही साडी घालू का ती साडी घालू, हळद लावायला ही घालू की लग्नाला ती घालू, असं बरंच कन्फ्युजन झाल्यानंतर फायनली 3 साड्या डिसाईड झाल्या. साड्या तर डिसाईड झाल्या. आता म्हटलं थोडं स्किन केअर करावं. स्किन केअर केलं की म्हणतात मेकअप छान बसतो. मग आपलं काय घरच्या घरी स्किन केअर स्क्रब करून घेतलं आणि त्यानंतर ओझनचं हे जे फेस पॅक आहे ते माझं फेवरेट आहे. कुठेही बघितलं तर जायच्या आधी मी हा ओझनचा फेस पॅक लावून घेते. आणि आता बघितलं तर स्किन केअर झालं आहे. आणि आता ही जी साडी आहे ती साडीसुद्धा मी प्रीप्लेट करून ठेवली. साडी प्रीप्लेट केल्यामुळे काय होतं की आपला बराच वेळ वाचतो. मी कोणत्याही फंक्शनला जायच्या आधी साडी प्रीप्लेट करून घेते, त्यामुळे साडी तर छान बसतेच आणि आपला वेळही वाचतो. आणि साडी प्रीप्लेट केल्यानंतर त्यावर लागणाऱ्या बांगड्या, ज्वेलरी हे सुद्धा मी एकाच पिशवीमध्ये पॅक करून घेतलं, म्हणजे ऐन टायमावर गडबड होत नाही. कित्येक वेळा लग्न समारंभामध्ये असं होतं की आपल्याला वस्तू वेळेवर मिळत नाही. त्यामुळे जर तुम्ही असं प्रीप्लेट करून ठेवलं तर तुमचा वेळही वाचेल आणि पटापट आवरूनसुद्धा होईल. तर अशाच पद्धतीने मी हळद लावायची जी साडी आहे तीसुद्धा प्रीप्लेट करून घेतली. त्याच्यावरचा मॅचिंग पलकर त्याच्यातच ठेवला. आणि आमच्याकडे काहीजण परकर किंवा पेटिकोटही म्हणतात. आणि त्याचबरोबर त्यावर लागणारी ज्वेलरी ही एकाच पिशवीमध्ये पॅक करून ठेवली. अशा प्रकारे 3ही साड्यांची पॅकिंग करून घेतली आणि उद्या निघायचं आहे आम्हाला गावी लग्नाला जाण्यासाठी. आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गावातल्या लग्नाच्या गमती जमती तुम्हाला बघायला मिळतील, तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओसह.